हो अनदर डे अनदर थार. रिसेंटली आता एक थारचा व्हिडिओ व्हायरल गेला माहिती आहे का तुम्हाला. त्यामुळे तो पोरगा इथनंच याच चौकातनं चालला होता आणि त्याने फुटपाथवरनं गाडी टाकली आणि त्यात तो गर्दीत पण जरा स्टंट वगैरे म्हणजे काइंड ऑफ स्टंट म्हणू शकतो आपण त्याला. त्या रीलनी एवढा किओस क्रिएट नसं झाला माहिती आहे का तुम्हाला. तिथं चुकलं काय, त्याचं कॅप्शन चुकलं. कॅप्शन फार बिहेवियरस कॅप्शन टाकलं होतं भावाने आपल्या. मग काय गुतला पहिलं तर ती आपले न्यूजवाले माहितीत ना, ह्यांना मेजर गोष्टी सोडून म्हणजे हा ऑब्व्हियसली ही गोष्ट फालतू नव्हतीच ॲक्च्युअलमध्ये. कारण जर कोणाला चुकून जर काय झालं धक्का बिक्का लागला असता, कारण तो व्हिडिओ जर बघितला ना तर थोडं ते रिस्की होती ती गोष्ट नाही का. मग जर धक्का बिक्का लागला असता, कोण पडलं असतं, जर कोणाला जखम वगैरे झाली असती, लागलं बिकलं असतं कोणाला, तर मग थोडं अवघड झालं असतं. पण न्यूजवाल्यांनी त्यावर टाकलं की याच्यावरती काय होईल का नाही का. मग तो व्हिडिओ जरा जास्तच एक्स्ट्रा लेवलवरती गेला आणि मग एक तास झाला चौकीत. तर आता यावरनं एक कळलं की कॅप्शन चूज करताना पण विचार करायला लागणार आहे. कारण हे माझ्यासोबत पण झाले. मला तर एक व्हिडिओ मी टाकला होता ज्यामध्ये ते मामा होते, त्यांनी ते मामा ज्यामध्ये ते मामा होते जे गाडी आतमध्ये झाकून बघत होते आणि मी त्यावर फक्त वर टाकलं होतं की मामा शिकार शोधतायत. त्यावरनं भाई एवढा शॉर्ट झाला मला. ते जे होते त्यांनी माझ्या गाडीच्या नंबरवरनं माझा नंबर काढला. त्यांच्या वाईफनी मला कॉल केला. त्यांची वाईफ मला आतंकवादी बोलली ब्रो. त्यांची वाईफ मला म्हणते तू आतंकवादीच का, तुझा चेहरा का दिखत नाही. आय वॉज लाईक मॅम मी आतमध्ये मास्क घातलेलं आहे कारण केस तुटतात हेल्मेटच्या आत. तर मग काय लॉजिक यात. हा त्यात लॉजिक काय, हेल्मेट घातल्यानंतर चेहरा कसं काय दिसणार आहे. हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की माझा चेहरा दिसेल. हा असो तर ते असा विषय झाला. कॅप्शनमुळे झालं. कमेंटमध्ये लोकांनी पार हे करून टाकलं होतं, बाजार करून टाकला होता. तो व्हिडिओ शेवटी मी काढला. 1.5 लाखांवर गेलेला होता व्हिडिओ. 1.5 लाख व्ह्यूज होते म्हणजे तो व्हायरलमध्ये जमा होता व्हिडिओ. जाऊ दे, अशा विषय होतात कॅप्शनमुळे. चूज युअर कॅप्शन वाईजली गाईज, चूज युअर कॅप्शन वाईजली.